हाय, हॅलो, नमस्कार, जय भीम. तर आज आहे विवेकला सुट्टी आणि आजचं सगळं लंच आणि डिनर विवेक बनवणार आहे. ही स्पेशल ट्रीटमेंट आहे माझ्यासाठी म्हणजे. आणि खूप भारी आहे. सॅटर्डे संडे नेहमीच तो कुकिंग करायला पहिलं पसंती देतो. सो आज त्यांनी यूट्यूबला एक हे बघितलं होतं रेसिपी, शामी कबाब असं काहीतरी होतं आणि व्हेज पुलाव बनवणार होता. सो त्याचं प्रिपरेशन त्याने केलेलं, त्याला मी भाजी वगैरे कट करून दिली. हे शामी कबाबचं आहे, ते थोडं सैल झालं होतं. सो ते मी पुन्हा त्याला म्हटलं की तू गरम कर आणि थिक होऊ दे. सो थिक वगैरे करायला त्यांनी घेतलं. पॅनमध्ये टाकून इथे भात झालेला आहे व्हेज पुलाव. इथे बघू शकता शामी कबाब त्याने बनवायला घेतलेले आहे. मला बोलला तू काहीच नको करूस, तू फक्त खायचं काम कर, आज मी तुला खुश करतो. आणि खरंच नेहमी मी आधी बोललेली आहे, मी नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात विवेक आहे. आणि काय हवं असतं एका स्त्रीला, जे मी म्हणते ना, जे कोणाकडे नाही ते माझ्याकडे, आणि ते मला सुख पुरेपूर आहे. प्लीज नो नजर, कारण नजर पटकन लागते, मला खूप जणं बोललेले आहेत. पण मला आवडतं की माझा नवरा माझ्यासाठी काय करतो हे दाखवायलाही आणि त्याला स्पेशल फील करायलाही. सो इथे शामी कबाब बनवायचं त्याचं चालू आहे आणि इथे बनवून झालेलं आहे. फ्राय करायला ठेवलेलं आहे, शॅलो फ्राय करतो आहे तो. आणि संध्याकाळचं डिनर काय असणार आहे तोही मी तुम्हाला सांगेल, पुढे बघायलाच भेटेल. छोटासा व्हिडिओ आहे, शॉर्ट आणि सिम्पल. तर इथे बघू शकताय किती छान पद्धतीने, आणि खरंच तो कुकिंग करतो ना. माझा तरी थोडाफार पसारा असतो, पण त्याचं खूप नीटनेटकेपणा असतो. पसाराही लगेचच्या लगेच तो आवरून घेतो. जी काय भांडी निघतील स्वयंपाक करताना, ते सुद्धा तो लगेच क्लीन करून घेतो. मला बोलत नाही की मी आता कुकिंग केलं आहे किंवा काय मी तुला बनवलं आहे तर तू भांडी वगैरे घास, असं काही नसतं. सो हे बघू शकता व्हेज पुलाव आणि शामी कबाब त्याने मला खायला दिलेले आहे. आणि ही आहे रात्रीची वेळ. तो बनवतो आहे पावभाजी. तर इथे भाजी वगैरे सगळं शिजून झालेलं आहे. इथे टमॅटो वगैरे कट करतो. आता मी काय रेसिपी सांगत बसणार नाही आहे, सगळ्यांनाच पावभाजी येते बनवायला. तर विवेकच्या हातची पावभाजी म्हणजे आहा, भारीच भारीच, खूप सुंदर आणि खूप टेस्टी बनवतो तो. तर इथे भाजी बनवून झालेली आहे. छान असं बटर वगैरे भरपूर त्याने टाकलेलं आहे. त्याला बटर, चीज या सगळ्या गोष्टी भरपूर टाकायला आवडतात. आणि इथे त्याचं चालू आहे सगळं छान पद्धतीने बनवायचं. तर इथे मला इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतं, बघू शकताय तुम्ही. तर मी खूप म्हणजे मी सांगू नाही शकत. सो इथे पाव आणले होते बेकरीमधून, फ्रेश पाव भेटले होते. सो ते पण त्याचं फ्राय करणं चालू आहे. मस्त मसाला, कोथिंबीर आणि थोडं पावभाजीचं जे आहे ती भाजी ते टाकून छान असं. आणि भात दिसतोय तुम्हाला, दुपारचा आहे तो भात, गरम करायला ठेवलेला आहे त्याने. तो भात आम्ही नेहमीच तवा पुलाव करतो, पण मग दुपारचा भात शिल्लक होता. सो तो गरम केला आणि इथे आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर इथं मी टेस्ट केलं, खूप सुंदर भाजी झाली होती, तुम्ही पण बघू शकताय. आणि त्याने सगळं मला बोलला तू बस, त्याने बघू शकताय तुम्ही, आत्ताशी तो बसलेला आहे आणि मला ताट वाढून दिलेलं आहे, ते पण त्यानेच स्वतःने. सो आता इथे आम्ही जेवण करतो. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. आणि इथे मी शेवटी बोलणार आहे, थँक्यू विवेक, खूप छान मला आज आराम दिलेला आहेस. आय लव्ह यू.